एक मोठी बातमी समोर येतेय 10वीच्या परीक्षेसंदर्भातली। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे। अशातच पहिल्याच दिवशी पेपर फुटीला ग्रहण लागलेलं आहे। 10वीचा मराठीचा पेपर फुटलेला आहे। घटना सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जालन्यातील बदनापूर इथं 10वीचा मराठीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आलेली आहे। प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। जोरदारपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तरीही 12वीच्या परीक्षा सुरू असताना अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी केल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत। त्यातच आजपासून 10वी बोर्डाचे परीक्षा सुरू झालेल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याचं वृत्त आहे। जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर 10वीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर आलेल्या आहेत। जालन्यातील बदनापूर येथील प्रकार असून या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ उडालेली आहे। एकीकडे शिक्षण मंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपी मुक्त अभियानाची पाहणी करत आहेत, मात्र दुसरीकडे मराठवाड्यात पेपर फुटीनं खळबळ उडाली असून परीक्षा केंद्रांवरील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील CAC केंद्रावर उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळत असल्याचं समोर आलेलं आहे। मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षेच्या केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे।